उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। वृद्धांना मारहाण करून चोरी करणारी टोळी जेरबंद। वृद्धांना मारहाण करून चोरी करणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। देवेंद्र दिगंबर पताडे वय 19 राहणार हरळी बुद्रुक व बाळू परशुराम नाईक वय 28 राहणार नाईकवाडी जरळी अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 2 मोबाईल हँडसेट पथकाने जप्त केले आहेत। पथकाने पताडे आणि नाईक या दोघा चोरट्यांची अधिक चौकशी केली असता गेल्या 5-6 दिवसांपूर्वी पताडे व नाईक या दोघांनी जक्कनहट्टी रोड निठूर येथून रात्रीच्या वेळी जात असताना एका घरामध्ये जाऊन वयस्कर महिलेकडे पिण्याच्या पाण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करण्याचा प्रयत्न केला असताना मंगळसूत्र तुटून खाली पडले। यावेळी वयस्कर महिलेने आरडाओरडा केला असताना वयस्कर व्यक्ती व एक लहान मुलगा त्या ठिकाणी आले। दोघा चोरट्यांनी कोयत्याने वयस्कर व्यक्तीला आणि लहान मुलाला मारहाण करून जबर जखमी केले होते अशी कबुली त्या दोघा चोरट्यांनी पोलिसांना दिली। त्याचबरोबर 6 महिन्यांपूर्वी गडिंग्लज येथील निर्जनस्थळी एका वृद्ध महिलेला चाकूने वार करून महिलेच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र चोरी केली असल्याचीही कबुली दोघा चोरट्यांनी दिली। या चोरट्यांकडून बोरमाळ व मंगळसूत्र असा 14 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास चंदगड पोलीस करत आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।